जळगावात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवर महसूल अधिकाऱ्यांनी मारला डल्ला। कोट्यवधी रुपयांचा निधी केला परस्पर लंपास। बनावट शेतकरी उभे करून लाटले अतिवृष्टीचे पैसे। सूरज देशमुख, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीच्या मदतीवर महसूल कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गेल्या वर्षी 22 जुलैला जळगाव जामोद तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या, अनेकांच्या घरातील गृह उपयोगी साहित्य वाहून गेलं, तर काही जीव मरता मरता वाचले। अशा भयानक अतिवृष्टीनं जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं। त्याची मदत शासन तातडीनं या शेतकऱ्यांना देईल असं सांगितलं गेलं, मात्र प्रत्यक्षात जेव्हा मदत मिळाली तेव्हा आलेली ही मदत महसूल कर्मचाऱ्यांनी संगणमत करून परस्पर लाटली। शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव जामोद तहसील कार्यालयाच्या चक्रा मारत आहेत। अतिवृष्टीची मदत मिळेल यासाठी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्र देखील देत आहेत, मात्र या शेतकऱ्यांच्या नावे आलेली अतिवृष्टीची मदत आधीच महसूल कर्मचारी उमेश बिल्लेवार, अनंता माठे यांच्यासह काही कर्मचारी अधिकारी फस्त करून बसले होते। जेव्हा काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली तेव्हा आम्हाला ही मदत का मिळत नाही असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला। तेव्हा या शेतकऱ्यांना कर्मचारी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। अतिवृष्टीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर होते, निधीची तरतूदही होते, मात्र ही मदत शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याआधीच महसूलमध्ये बसलेले भ्रष्ट कर्मचारी ओरबाडून खाऊन टाकतात। या कर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे, ज्या लोकांकडे शेती नाही अशा लोकांच्या नावावर अतिवृष्टीच्या रकमा वळत्या केल्या। 1.5 एकर शेती आहे आणि त्या शेतामध्ये नाल्याच्या काठी असल्यामुळे ते शेत माझं पूर्णपणे वाहून गेलेलं होतं आणि मागच्या वर्षी त्या वावरामध्ये माती न टाकल्यामुळे ते वावर माझं यंदाही पडित आहे। त्यावर आमचे आणखीही टोंगळा पाय फसतात आणि पांडेबाजवळ गेलं की पांडेबा म्हणतो तुम्ही महादेव पाटलांना भेटा आणि ते म्हणतो तुम्ही पांडेबांना भेटा। त्यांनी एवढं सांगून आम्हाला तहसीलदारांना अर्ज पण लिहायला सांगितलं, आम्ही लेखी पण दिलेलं आहे, तरीही आमचं अजून नाव नाही यादीमध्ये। ते सांगतात तुमचं या यादीनंतर पुढच्या यादीत नाव येणार आहे। आम्ही प्रत्येक यादीत थांबलत गेलो आणि इथे चक्रा मारत गेलो, तरीही आमचा अजून उल्लेख केला नाही त्यांनी। त्यांना खूप पैसे मिळालेले आहेत, 1-1, 1.5, 2-2 लाख रुपये पैसे मिळालेले आहेत आणि आमचं करून गेल्यामुळे आम्हाला आणखी काहीच भरपाई मिळाली नाही। आमची मागणी एकच आहे, त्यांना सजा व्हावी। 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमध्ये माझं शेत पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि तहसीलदार मॅडम यांनी आदेश दिले होते की पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्याचे। त्यांनी पंचनामे करण्याकरता तलाठी यांना निवडले होते, तर तलाठ्यांना आम्ही म्हटलं की आमचा पंचनामा करून घ्या। त्यांनी पंचनाम्यास उडवाउडवीचे उत्तर दिले। त्यांना मी फोर्स केला, ते म्हणाले मला 50,000 रुपये द्या, मी तुमचा पंचनामा करतो। हा नाही, लोकांना भरपूर पैसे भेटले, ज्याचे शेत बी वाहून नाही गेले त्यांना बी भरपूर पैसे, ज्याचा नावावर शेती बी नाही त्यांना बी भरपूर पैसे मिळाले। या कर्मचाऱ्यावर चांगले गुन्हे दाखल व्हावे आणि यांना सस्पेंड करण्यात यावं। मागच्या वर्षी जळगाव जामोद तालुक्यामध्ये 22 जुलै रोजी अतिवृष्टी झालेली होती आणि त्यानंतर पंचनाम्यांचं काम सुरू करण्यात आलं। पंचनाम्यानंतर डायरेक्टली बँक ट्रान्सफर या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली होती। तर रँडमली तपासणी करताना आमचं असं लक्षात आलं की काही गावांमध्ये ज्या 7/12 एका व्यक्तीच्या नावाने आहे आणि रक्कम दुसऱ्या व्यक्तीला गेलेली आहे असं प्रकार आढळले। तर आम्ही असे सर्व खातेदारांना ज्यांना रक्कम प्राप्त आहे त्यांना आम्ही नोटीस काढली आणि त्यांना सुनावणीसाठी बोलावले। त्यांचे बँक अकाउंट पण आम्ही डिरेक्टली त्याच दिवशी होल्ड केले सगळ्या बँकांमध्ये। त्यानंतर आम्ही त्या सुनावणीमध्ये आमच्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी आधार वारस नोंद झालेली नाही आहे किंवा काही ठिकाणी सामायिक खातेदार आहेत किंवा काही ठिकाणी आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झाल्यामुळे घरातल्या वेगळ्या व्यक्तीचं नाव दिलं गेलं होतं त्या ठिकाणी रक्कम जमा करण्यासाठी। तर अशी जी सर्व प्रकरणं आहेत ती आम्ही सुनावणी घेऊन त्यांनी सादर केलेले जे पुरावे होते त्याची पडताळणी करून निकाली काढलेली आहे। आणि ज्या खात्यामध्ये ऍक्च्युअली असं लक्षात आलं की यांच्या नावावर जमीन नाही तरी सुद्धा त्यांना रक्कम मिळालेली आहे, तर त्यांना आम्ही तुम्हाला मिळालेली रक्कम कशी योग्य आहे याबाबत खुलासे मागवले। त्याच्यापैकी काही लोक जे असे होते की त्यांनी शासकीय खजिन्यामध्ये ती जी रक्कम त्यांना प्राप्त होती ती भरलेली आहे आणि उर्वरित आमची कारवाई सुरू आहे। असे जवळपास 13-14 लोक आढळलेले आहेत सध्या आणि त्यांच्याकडून आम्ही 8.5 लाख रुपये जमा झालेले आहेत। पंचनामे तर मागच्या वर्षीच झालेले आहेत पूर्ण, पण अजून सुनावण्या बाकी आहे, सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे। त्याबाबत आम्ही संबंधित जे कर्मचारी होते त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचे खुलासे प्राप्त होताच आम्ही पुढची कारवाई करणार आहोत।